नमस्कार सगळ्यांना, जय महाराष्ट्र. तर चिकन रस्सा खाऊन कंटाळा आल्यामुळे मी आता चिकन बिर्याणी बनवण्याचा प्लॅन केलेला होता आणि मला क्लिनिकला देखील जायचं होतं. तर मी झटपट अशी बिर्याणी इथे बनवणार होती. तिथे तुम्ही बघू शकता मी पाणी गरम करायला पण ठेवलेलं आहे एका साईडला आणि थोडा आर्टिफिशियल कलर म्हणून मी त्याच्यामध्ये हळद देखील ॲड केलेली आहे आणि खडे मसाले वगैरे टाकून मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि एका साईडला मी बरिस्ता बनवायला घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता कांदा तळायला ठेवलेला आहे, तो काढून घेतला आणि त्याच्यानंतर ग्रेव्हीसाठी चिकन शिजवण्यासाठी देखील इथे मी एक कांदा तळून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता या मिरच्या कमी तिखट आहेत, तर या देखील मी ॲड करणार आहे. याची टेस्ट खूप छान लागते बिर्याणीमध्ये आणि बघू शकता पाणी उकळलेलं आहे, तर मी पाण्यात आता हा तांदूळ टाकलेला आहे आणि चिकन मी मॅरिनेट करून ठेवलेलं नाही कारण मी झटपट बिर्याणी बनवणार होती. तर मी सगळ्यात नंतर त्याच्यातच ॲड करणार होती. तर बघू शकता आता मी टोमॅटो देखील टाकलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता आता टोमॅटो गळोपर्यंत इथे आपण आता शिजवून घेणार आहे आणि एका साईडला मी दही घेतलेली आहे. त्याच्यामध्ये गरम मसाले, त्याच्यानंतर धने पावडर, लाल तिखट, हळद हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि घरगुती काळा मसाला देखील ॲड केलेला आहे आणि ते मिक्स करून मी एका साईडला ठेवून देत आहे. आता तुम्ही बघू शकता तांदूळ इथे 70% शिजलेला आहे, तर तो मी एका चाळणीमध्ये चाळून घेतलेला आहे आणि चिकन थोडंसं शिजलेलं आहे, त्याला पाणी देखील सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये मी या मिरच्या टाकलेल्या आहेत, आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवली होती ती ॲड केलेली आहे आणि त्याच्यामध्येच मी आता हे दह्याचं मिश्रण देखील ॲड करणार आहे आणि बघू शकता मी ते सुहानाचा बिर्याणी मसाला देखील घेतलेला होता, तो मी ॲड करणार आहे आणि खडे मसाले मी इथे वरून ॲड केलेले आहेत कारण त्याचा जो स्मेल आहे तो खूप छान येतो नंतर. आणि ते बघू शकता मी कोथिंबीर, पुदिना देखील कट करून टाकलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर चिकन थोडं शिजलेलं आहे त्यामुळे मी त्याच्यावर हा भाताचा थर लावत आहे आणि त्याच्यावर कोथिंबीर, पुदिना आणि बरिस्ता, त्याच्यानंतर त्याच्यावर बिर्याणी मसाला देखील ॲड केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी थोडेसे ना त्या भातामध्ये खड्डे करून त्याच्यामध्ये तूप ॲड केलेला आहे कारण राईस हा मोकळा मोकळा होतो त्याच्यानंतर. तर मी त्याच्यानंतर परत इथे हा जो उरलेला राईस आहे तो ॲड केलेला आहे, वरून तो लेअर दिलेला आहे आणि बघू शकता परत मी कोथिंबीर, पुदिना आणि बरिस्ता इथे ॲड केलेला आहे आणि तिथे देखील मी तूप ॲड करणार आहे कारण वरचा राईस देखील आपल्याला मोकळा हवा आहे. आणि त्याच्यानंतर मी इथे देखील बरिस्ता ॲड करत आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता हे मी वाफेसाठी ठेवून देत आहे आणि एका साईडला मी कोळसे गरम करून, आता तुम्ही बघू शकता इथे वाटीमध्ये मी कोळसे घेतलेले आहेत आणि त्याच्यावर थोडं तूप ॲड करणार आहे. त्याचा जो स्मेल राईसला येतो तो खूप छान दम बसतो बिर्याणीला. बघू शकता हा काय सुंदर बिर्याणी झाली होती आणि आता मी इथे सर्व करण्यासाठी घेणार आहे. खूप छान अशी टेस्ट आलेली आणि तुम्ही बघू शकता इथे मी हळद टाकलेली होती तर राईसला देखील खूप छान कलर आलेला होता. इथे मी सगळी बिर्याणी मिक्स करून घेणार नाही आहे, तर मी खालचा ग्रेव्हीवाला राईस आणि वरचा जो येलो राईस आहे तो वेगळा करून घेणार आहे आणि मी एका साईडला कोशिंबीरची देखील तयारी केलेली होती. तर मी आता घेतच आहेत. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग.